घरातले साधे पोहे वापरून आपल्याला हे पोह्याचे पापड बनवता येतात. हे पापड एकदा बनवले की वर्षभर छान टिकले जातात. चहासोबत, नाश्त्याला किंवा जेवणासाठी तुम्हाला हे पोह्याचे पापड खायला एकदम मस्त, खमंग आणि खुसखुशीत लागतात. हे पापड दुप्पटपेक्षाही जास्त फुलले जातात. इथे तुम्ही पाहू शकता एकदम हलका होतो आणि करायलाही खूप सोपं आहे. चला तर मग खूप वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. हे पोह्याचे पापड बनवण्यासाठी आपण जे कांद्या पोहेसाठी पोहे वापरतो ते घ्यायचे आहेत. जाड पोहे घ्यायचे आहेत. अंदाजे तुम्ही कितीही घेऊ शकता, पण इथे समजावं म्हणून मी इथे वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे आणि हे 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे आपल्याला सुरुवातीला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. त्याआधी आपण पोहे पाकडून निवडून स्वच्छ करून घेऊया. चाळूनसुद्धा घ्यायचे आहे, म्हणजे काही कण असतील तर ते निघून जातील. जाड बुडाची कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये हे सगळे पोहे घालून घ्यायचे आहेत आणि हलकेसे आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. पोह्यांचा रंग बदलायचा नाही आहे. हे बघा, अशा पद्धतीने 5 ते 10 मिनिटांमध्ये मंद आचेवरती आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत. पोहे भाजून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. हे बघा, हाताने चुरले तर त्याचा चुरा होईल इतपत असे आपल्याला हे पोहे छान असे गरम करून घ्यायचे आहेत. पोहे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. एकदम बारीक आपल्याला ह्याचं पीठ करून घ्यायचं आहे. पीठ चांगलं बारीक करून घेतल्यानंतर पीठ चाळायच्या चाळणीमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे पीठ एकदम बारीक करून घेतलेलं आहे. छान असं चाळूनसुद्धा घेतलेलं आहे. याची फाईन पावडर झालेली आहे. तर आता हे चाळलेलं जे पीठ आहे ते आपण एका वाटीने किंवा कपने मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण घेता येईल. तर अशा पद्धतीने हे बघा, याच्यावरती जे कण राहिलेले आहेत ते बाजूला करून घेतले आणि हे एकदम बारीक पीठ घेतलेलं आहे. एका वाटीने मी मोजून घेतलेलं आहे. 1 वाटी इतकं सपाट आपण हे पीठ घेतलेलं आहे आणि उरलेलं थोडंसं पीठ आपल्याला ठेवायचं आहे. पीठ लावून आपण पापड लाटू शकतो किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीवरती सुद्धा हे आपल्याला पापड लाटता येतात. तर मी थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवलेलं आहे. आता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे. मी 1.25 वाटी इतकं पाणी मोजून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. लाल तिखट घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडासा म्हणजे पाव चमचा आपल्याला पापडखार घालायचा आहे. याने पापड चांगला हलका होतो. आणि त्यानंतर अगदी थोडासा आपल्याला हिंग घालायचा आहे. हिंग घालताना पांढरा हिंग घालायचा आहे. या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. पाणी उकळलं की यामध्ये आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ते पीठ घालून घ्यायचं आहे. पीठ घालून घ्यायचं आणि या पाण्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. या पिठाची गुठळी होऊ द्यायची नाही आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता गॅस एकदम मंद आचेवरती ठेवलेला आहे. सगळं पीठ आपण छान असं एकत्र करून घेतलेलं आहे. पिठाची अजिबातही गुठळी झालेली नाही आहे. आता यावरती झाकण ठेवूया. गॅस बंद करूया. गॅस बंद करून आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिट हे पीठ असंच ठेवायचं आहे. 5 मिनिटांनंतर वाफ छान यामध्ये मुरली गेलेली आहे. आता हे पीठ आपण काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्सरला छान असं हे पुन्हा एकदा फिरवून घेऊया. मिक्सरमध्ये असं फिरवल्यामुळे आपल्याला मेहनतसुद्धा कमी लागते आणि पीठसुद्धा छान एकदम मऊसूत मळून घेतलं जातं. तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं हे पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे. यामध्ये अजिबातसुद्धा गाठी झालेले नाही आहे. आता हे मिक्सरमधून काढलेलं पीठ याचा आपण एक छान असा गोळा तयार करून घेऊया. पोह्याचे पापड करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एकदम खूप जास्त पीठ मळायचं नाही. पीठ एकदम जास्त मळून ठेवलं तर हे पीठ जसजसं थंड होत जाईल तसतसं हे पीठ कोरडं होत जातं आणि याचे जे पापड आहेत ते व्यवस्थित लाटता येत नाहीत. पापडाला चिरा पडतात. म्हणून असं थोडं थोडं करून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. पोह्यांपासून असं कोरडं पीठ तुम्ही करून घेऊ शकता, पण पीठ मळताना थोडं थोडं वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे. 2-2 वाटी करून तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता. तर या पिठाच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत. त्या आता आपण डब्यामध्ये ठेवूया, म्हणजे हे थंड होणार नाही आणि शेवटपर्यंत आपल्याला पापड व्यवस्थित असे लाटता येतील. 1 वाटी किंवा 1 कप पोह्यामध्ये साधारण 25 एक मध्यम आकाराचे पापड तयार होतात.
तर आता हे बघा पोळपाटावरती मी लाटून घेणार आहे. वरून खालून इथे प्लास्टिकचं शीट लावून घेतलेलं आहे आणि मध्ये पिठाची गोळी ठेवलेली आहे आणि असा पापड आपण लाटून घेऊया. म्हणजे पीठ न लावता, म्हणजे कोरडं पीठ न लावता आपल्याला हा पापड छान असा लाटता येतो आणि एकदम दिसायलाही छान दिसतो. तर अशा पद्धतीने आपण पापड लाटून घेऊया आणि एका कॉटनच्या कापडावरती आपल्याला हे सुकत ठेवायचे आहेत. आता आपण कोरडं पीठ लावून सुद्धा हे पापड लाटू शकतो. तर हे बघा अशा पद्धतीने पिठाची गोळी घेतली, त्याला कोरडं पीठ लावून घेतलं आणि हलक्या हाताने हा पापड व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे. पापड जेवढा तुम्ही पातळ लाटाल तेवढा हा छान तेलामध्ये फुलला जातो, एकदम खायला मस्त हलका खुसखुशीत होतो. तर हे बघा अशा पद्धतीने आपण हा पापड लाटून घेतलेला आहे. याच पद्धतीने आता आपण बाकीचे सगळे पापड लाटून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने मी सगळे पापड लाटून घेतले. एक दिवस हे पापड मी फॅनखाली सुकवले आणि त्यानंतर 2 दिवस आपल्याला हे पापड उन्हामध्ये चांगले सुकवून घ्यायचे आहेत, म्हणजे वर्षभर चांगले टिकतात. तर हे बघा अशा पद्धतीने मी 2 दिवस उन्हामध्ये हे पापड सुकवल्यानंतर असे तयार झालेले आहेत. आता तेलात तळून दाखवते. पोह्यांचे पापड तळल्यानंतर खूप छान फुलतात आणि करायलाही खूप सोपे आहेत, खायला खूप मस्त लागतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि अशा पद्धतीने आपला हा पोह्यांचा पापड अगदी दुप्पटपेक्षाही जास्त फुलला जातो आणि मस्त असे हे झालेले आहेत. आणि जर तुम्ही पीठ न लावता हे पापड लाटले तर याचा रंग खूप छान राहतो. तर अशा पद्धतीचे हे पोह्यांचे पापड नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.